मी आता झोपून उठले आलोय. आम्हाला तोंड पण धुवून दिलं नाही. मम्मी मला सरळ म्हटलं अभ्यासाला मला मम्मी म्हणली तुम्ही जर 3:30ला उठीन. 3:29 उठवले. 30 पण नाही होऊन दिले ते. काय म्हणजे 2 दिवस सुट्ट्या आहेत मला. पण आता वाजले किती 4 वाजायला आले. अजून तू टाइमपासच करतोय ना. तोंडही नाही धुतलं. तोंड धुवून अभ्यासाला बस. तोंड धुत मग अभ्यासाला नाही बसलं चालेल नाही. तोंड धुवू म्हणजे लक्ष लागेल. मी अभ्यासाला तर मित्रांनो आत्ताच मी एक धडा करून आलेलो आहे चॅप्टर आणि आल्याला मम्मी मला म्हणते घेतलास का मोबाईल. म्हणजे हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा. आता जस्ट मी एक धडा करून आलेलो आहे मम्मी अख्खा एकच धडा केलाय ना. 10 चॅप्टर आहेत ना. ती मम्मी 2 दिवस सुट्ट्या आहे टप्प्याटप्प्याने करायला. एक चॅप्टर एकच तास झाला. सायन्सला आहे ना तू. फिजिक्सचा चॅप्टर आहे ना. छोटा चॅप्टर आहे ना. छोटा आहे असं मोठा आहे असं. पुस्तक पानं किती आहेत त्या पुस्तकाला मला दाखव बरं. 40 पानं असतील. 3 पानं मित्रांनो गाईडला. 3च. हा गाईड उचलून फेकून देऊ. गाईड नसेल ते दुसरं काहीतरी असेल. गाईडच आहे ते. मी नोट्स मध्ये अभ्यास करतो. नाही तुला ते उत्तमचं प्रकाशन नाही का. गाईड थोडी गाईडच झालं ते. मी 5 मिनिटं मोबाईल बघणार आहे. मम्मीचं काय चालणार नाही तर माझं चालणार आहे. होऊ शकता हा बाहेरचा व्ह्यू आहे. मित्र जरा त्यांना घरी लवकर जायचं होतं म्हणून आज लवकर निघून गेले. सो काय आमच्या खूप गप्पा गोष्टी झाल्या नाहीत. आता मी परत घरी आलेलो आहे. बघूयात मम्मी काय करते. सो आता मी आलो आहे घरात. अजून हा पासच पडला अभ्यासाचा पण तो नंतर करू. टाईम फॉर वॉचिंग रील्स. तर मित्रांनो आता 10 वाजलेले आहेत आणि झोपायचा टायमिंग पण झालेला आहे. हे जे होतं ते मी साफ करून ठेवलेलं आहे. सो आत्ता बोर झालं तर मला मी फोन बघत होतो. फोनवरती रील्स बघणार होतो. शो बघितला कॉमेडी शो. कॉमेडी होता. कॉमेडी असल्यामुळे तो जरा हसलो बिसलो थोडं स्ट्रेस फ्री होतं माणूस त्यांनी. आता झोपायचा टाईम झालेला आहे. मी आता झोपून घेतो. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.